नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। देवसरी येथील नागरिकांचा उमरखेड येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा। बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी उमरखेड तालुक्यातील देवसरी गावच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे। मागील 21 वर्षापासून रखडलेल्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या देवसरी गावाला वारंवार पुराचा फटका बसत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं। पुनर्वसनाशी संबंधित 7 प्रमुख मागण्या तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासक मीनाक्षी चंद्रमोनी सावतकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। आमच्या देवसरी पूरग्रस्तांच्या वतीनं आक्रोश मोर्चा माननीय उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या ऑफिसवर येऊन धडकलेला आहे। आताच पार्श्वभूमी आमच्या प्रदीप पाटलांनी सांगितलेली आहे। आज परिस्थिती अशी आहे की गेल्या 20-25 वर्षापासून हे पूरग्रस्त लोक आपल्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत। कोणताही अधिकारी तिथे जाऊन पाहायला तयार नाही। खूप मोठी शोकांतिका आहे की भारतातले हे लोक या देशातले नागरिक असून जर याला मूलभूत सुविधा जर भेटत नसतील आणि ते 25-25 वर्ष मागे 2025 ला 15 सप्टेंबरला कामाचं भूमिपूजन झालं। आपल्याला पूरग्रस्तांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की पुनर्वसनाचा प्रारंभ तर झालेला आहे, पण ते काम इतकं धीम्या गतीने चालू आहे। आणि मूळ म्हणजे कसं आहे की जे राहण्यासाठी घरं जायला लागतात ती घराचीच बांधणी अजून सुरू झालेली आहे। तिथं ग्रामपंचायत झाली हे आम्ही मान्य करू, तिथं शाळा झालेली आहे, प्राथमिक शाळा अतिशय सुंदर बांधली, मी अभिनंदन करील। परंतु जे मूळ गोष्ट अशी आहे की राहायलाच घरं नाहीत तिथं आता, तर ते लवकरात लवकर झाले पाहिजेत। म्हणून आमच्या अशा मागण्या आहेत आज की आमचे जे काम जे पेंडिंग आहेत किंवा जे संथ गतीने चालू आहेत ते तातडीने सरकारला सुरू केले पाहिजेत। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पुनर्वसित लोकांचं जे काही संख्या आहे 266 घरांची, याच्या व्यतिरिक्त काही लोक राहिलेले आहेत, तर त्यांच्यासाठी 50 घरे शासनाने आगाऊ बांधून द्यावी अशी त्यांना विनंती करतो, जास्तीचे घर। त्याच्यानंतर पाण्याचं शुद्ध पाणी वगैरे हे जे 5 तुमच्याकडे मी प्रेस नोट दिलेली आहे, तर त्या सगळ्या मागण्या आमच्या या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून आमचे मामा, आमचे उपसरपंच, आमच्या गावचे आमची सगळी ग्रामपंचायत आणि सगळे गावकरी आमच्या पाठीशी आहेत, परंतु अतिशय संथ गतीने काम चालू आहे। तर हे काम तातडीने व्हावं अशी आमची पोटतिडकीने तुमच्या शासनाकडे मागणी आहे। याच्यानंतर गजू पाटील, मीनाक्षीताई गावातील 2006 साली आपल्या तालुक्यातील चिंचोली, पळशी आणि आपली देवसरी पुरात बुडाली होती। आमच्या गावात त्या माणसाला बाहेर काढायला आम्हाला रात्री अचानक पूर आल्यामुळं सर्व आमच्या गावातील माया बहिणी आम्ही सर्व गाव सर्वांनी मिळून त्यांना बाहेर काढलं आणि आम्हाला त्यावेळेस आमच्या कोणत्याही माया बहिणीजवळ आमच्या गावात जेवढे घरं बुडाले त्याच्या जवळचे कपडे सुद्धा, अन्न तर बाजूला सोडा, कपडे सुद्धा बाहेर काढता जमले नाही। आम्ही त्याला सरळ सरळ माणसाला, लेकरायला, बायाला घेऊन बाहेर काढलं आणि
नंतर दुसऱ्या दिवशी शाळेत आसरा देऊन ते लगभग जवळपास 6 महिने तिथं शाळेत राहिले. आम्हाला ते जेव्हा आपले मनोहर भाऊ पालकमंत्री असते वेळेस येऊन त्यांनी आम्हाला टीनचे घरं दिले, पण त्यावेळेस त्यांनी सांगले होते की तुम्हाला पक्के घरं बांधून देऊ. आज 21वं वर्ष चालू झालं, पण आजपर्यंत आम्हाला पक्के घरं बांधून मिळाले नाही. इथं आपल्या आमुना टँक जवळ पक्के घरं बांधून देतो म्हणून आज चालू केले, पण आजपर्यंत ते घरं पूर्ण झालेले नाहीत. निवेदन करते किंवा आता हे जे आपण एवढे जे जमलो आहोत, या सर्वांची एकच मागणी आहे की माझ्या गावचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे. जय हिंद, जय भारत. झालंच पाहिजे. मामाचं घे, बाईट. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. अरे हक्काचे घरं झालंच पाहिजे. पुनर्वसन झालंच पाहिजे. पुनर्वसन झालंच पाहिजे. हक्काचे घरं झालंच पाहिजे. हक्काचे घरं झालंच पाहिजे. कोण म्हणते ते येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणते ते येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हक्काचे घरं झालंच पाहिजे. हक्काचे घरं झालंच पाहिजे. पुनर्वसन झालंच पाहिजे. पुनर्वसन